कशाचा बेत चालू आहे आज आणि ती बी आपल्या चुलीवर नव्हतं करायला लागली पण वार बघा किती सुटते भरा 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 कुठलं काय अगं आता पाऊस गेला म्हणल्यावर असं भराभरा वारं सुटणारच आहे की आज. पाऊस पाणी नाही लय अवघड झालंय. आणि काय हो आज काय कशाचा बेत आहे एवढं भरातच गच्च भरली आहे. तुम्हाला हळू बोलायला काय झालंय वा बिहाला काय तुम्ही नेमकं? अगं बिहाय नाही तोंडाला पाणी सुटलं का एवढं बघून. असं झालं हा पाहुणे यायला लागले पाहुणे यायच्या आधी करायला नव्हे का पाहुण्यांना आपल्याला घराला एवढं लागतंय काय चौघाला. अहो ह्याच्या निम्म्याच्या निम्म आणलं तरी आपला हिशोबून लोंढा जातोय. मग तर मित्रांनो आज खास बेत चालू आहे. कुणा करता पाहुणे यायला लागले पाहुण्यांकरता चालू आहे. स्वच्छ चिकन ही धुवून घेतलं हळद मीठ तेल कढाई टाकलंय आता ही नुसतं मला वाटलं तेल बी त्याला लावून घेतलं का ये. नाही नाही हळद मीठ लावून घेतलंय आणि तेल आता कढाई ठेवलंय. नुसतं हळदी मिठात घ्यायचं शिजवून शिना परत आपल्याला जी काय करायचं ती करायला येतं या. पाहुणं रावळं येस तर उरकून घ्यायला लागतंय की काय करायचं तेल कडलं का नाही बघा. तेल अजून काय कळलं नाही. हा अगं ही होईल ग ही शिजल बी बर पण तुझ्या भाकरी कधी बडवायची व्हायच्या. भाकरी आता शिजायला भाकरी करते की गॅसवर. लगा आज गॅसवर भाकरी म्हणल्यावर काय चुलीवरच खमंग अगं, पाहिजे चुलीवर त्या. कराय काय नाही पण वार सुटलंय कुठलंच काय कळ नाही. भाकर मग कशी पचायची नाही त्यामुळं म्हणलं करून घ्यावं घ्यावं शिजवून ना इथंच टाकायचं कालवण. चुलीवरच वाट लागतं कालवण म्हणून म्हणलं वार असं नाही तर काय असो चुलीच पेटवायची आज. रोज ती शिगडीवरचं खाऊ वाटत नाही गॅसवरचं पण खाऊ वाटत. कडला ती लागली हळद बरे पूर्ण सगळीकडे लागली हळद मीठ. बघावं लागले का हळद मीठ भरपूर. अहो भरपूर लागलंय ना आज पाहुणी यायची ती म्हणून लेकरं देखील शाळेत गेली नाही ती बरं का आज घरी जायते. लेकरांना ठेवून घेणार आहे की तुम्ही. असू दे की अगं जाऊ द्या म्हणलं तू शाळेला आपल्याला 2 दिवस खाल्लं तरी संपायला असू द्या परत टाकून आता टाकाव तिकडे ये तू जरा तिथं बापा हलवत येतो या. बघुलं दाखव रे भया बघुलं बघुलं काय लगा त्याला लईच कडलं गाई त्याला लईच कडलं गाई. बसत नाही मम्मीचं कामच तसं असतं रे डबल आपदायचं. मोठं घेतलंय की बघून आपल्याला कालवून एवढं चिकार होता या सुक करायचंय शिजवून घ्यायचंय नुसतं. सुक्याचा बेत आहे म्हणल्यावर मग तर काय रे गेलं जाय. मग म्हणत होता सुक बनव म्हणलं बनवा एवढं तुम्ही म्हणताय म्हणल्यावर कशाला नाही म्हणायचंय तुम्हाला. चटक बसागलं काय इथं जे बघायला चालते ते. तुम्ही उठा तुमच्या शर्टावर असून डाग आला तर अजून मला बोल ना. गुलाला चटका म्हणून डाग नाही बघुल्याला लागायचं आता काय थोडा बघुलं गच्च भरलं थोडं असतं तर पहिलं 4 वाजलं होतं. तर जाऊ द्या मित्रांनो ही जी भाजी कशी बनवायची आज आपल्यात पाहुणी कोण येणार आहे ती काय ती सगळं तुम्हाला व्यवस्थित दाखवतो बघू. त्यांना आलं काम गेलं निघून शेणार काय करावी सगळी कामं संगच येते ती तिथं करून ठेवलंय सुक इथं सुक बनवून ठेवलंय असं एकदम मस्त. इथं लागली आता भाजी बनवून घ्यायला. इकडं आपलं कांदा टोमॅटो पेस्ट करून सुद्धा लाल बडा असं भाजलंय कसं आहे. आता ही एवढं हाय वाटाणा आपलं खोबरं लसूण कोथिंबीर आलं तर ही समद मी लागली टाकायला काय स्वच्छ होत नाही कारण की भाजी आपल्याला भरपूर करायची. दादू पुढे गिर जरा मिश्रण दाखव की. वारं तर इतकं सुटलंय सांगून उपयोग नाही इतकं वारं सुटलंय कुठलं काय सुच नाही. आत भाकरी लागली करायला जुती तुला म्हणलं आत घे तू भाकरी करून शिरा. किती झाली त्या भाकरी तिच्या रे तिची भाकरी किती झाली त्या 20 भाकरी 50 झाली नाही त्या अजून 20 झाले 20 झाले त्या. तुम्ही लय जेवलाय गाई बघा या असं भाजून घेतल्याशिवाय चांगलं चव येत नाही.
रसा उतरत नाही आणि रसा नाही उतरला तर चवीला लागत नाही. तर ही जी आहे ही म्हणजे नीट सगळं भाजून घ्यावं लागतं. गॅसवर पण करता आलं असतं पण जी ह्याच्यावरची जी चव आहे ती गॅसवर नाही बहिणीनं. त्यामुळे म्हणलं वारा असू नाही तर काय असू अर्धाभर तास जरा उशीर लागल चुलीवरच घ्यायचं करून शिना. पाहुणे 4 यायच्या इथे जरा या भावानं विसं करावं म्हणलं. ती घेते आता नीट सगळं भाजून शिना. तर बघा ही मसाला घेतलाय टाकून शिना आपला मुठ्ठा. तर आता मसाला भाजून घेतला समजा एक मिश्रण केलं इथे टाकून आपलं आळणी रस्सा. पाहुणे आले ती सगळी. पाहुणे दाखवा. राम राम. पाहुणे आले ती आणि पप्पा गायब झाले ते वक्ता. हायत का? हा काय करायचं काय ना काय आहे रस्त्यावर आता म्हणलं जावा घरी मी आलोय. जायला बघितलं असतं. झाली का भाजी? उगवला दिवस उगवला. गेलेला आता आला आणि भाजी झाली का म्हणून खायला. काय काम असते ती काय तर माग हे घ्या हे ही कशाच आहे? ती मटण हलवायचं आहे. कालवण हलवायचं धराई. सुक पण बनवलं काय? बनवलं की तुमची वाट बघत बसू काय बघू इकडे ती झाऱ्या. तुम्ही लय कामाचं आहे. अगं खारकुटी कसली आली? तर मित्रांनो आपली पाहुणी आलीत. काय मॅचिंग करून आलाय? आज डान्स करायचा आहे आज. अरे बापरे, आम्हाला सांगितलं असतं आधी डान्स करायला. डॉल्बी फिल्बी एखादा मस्त पैकी पुन्हा तर वरात काढली असती का नाही? मुलाची वरात काढता आमच्या बायका पुढे नाचायचं आपलं तेवढंच. अहो वरात आहे पण आमच्यातलीच 2 दिवस लग्न झालेली लेट झाली. मेल केला जाताना डान्स करायला. कुठला डान्स ते कोंबडा डान्स. कोंबड्यापेक्षा नागिन डान्स बरा आहे. नागिनच लागतंय मग. ती नाही लागत आपलं भुईनं निवांत फिरत जायचं. पावसाळ्यात बाहेर. तर मित्रांनो खास बेत ह्यांच्याकरता चालू आहे. तरी एक जोड पाजून हे जर राहिले एक जोडप जरा दमान येते तर आता अजून डबल घर बांधायचं आहे का? आमचं नाही हो. असंच शेजापाजाराचं चालू नाही. आपण मी बांधायचं की आपण कसं मागं राहिलं. बांधायचं का योग यायचा. येते. अहो 3 वेळा योग येतोय आणि 3 वेळा जातोय निघून. असलं काम झालंय आमचं. प्रयत्न करत राहायचं. आपलं कष्ट कुठं गेले काय? मग कष्ट करत राहिल्यावर त्यांनी आज बांधले आपण उद्या बांधू. आता आपलं जीव गेला मग आजच उद्याची वाट बघूच तर काय नशिबात असेल ते असेल. लय अवघड आहे अवघड. लय काळजी करून का उपयोग आहे? लय काळजी करून ये, आज जीव गेला तर काय करता? लय विचार करत बसायचा. हरियात समाधानी म्हणायचं. चालत राहायचं. 2 टाइम अन्न भेटतंय ना बाद झालं. ह्याच्यापेक्षा सुख दुसरं पुढचं नाही. काय रे बंगल्यात राहिलं म्हणून काय लय मोठं वाटत नाही. पत्र्याच्या खोल्यातच बरं आहे. त्याला हे चालत गेलं की पुस आले की लगेच मागं लगेच हे आपलं बरं आहे. चालत चालले की टेन्शन नाही. ते सारखी साफसफाई करायला लागते बंगल्यात. मला मणका दुखायला लागला म्हणायचं. मग त्यापेक्षा आपलं हाईच घर बरं आहे. भांडी मारलं तर आपलं धुवून जातं. त्याला सारखं पुसा रन करा रन म्हणता गेलं पुन्हा वाकू त्यापेक्षा आपलं हाही बरोबर आहे. आई बरं आहे. बरं आपण म्हणतोय सुना म्हणतेल्या म्हणतेल्या काय केलं तुमच्यासाठी तुम्ही? तुमचं तुम्ही पुन्हा म्हणा पांडा म्हणायचं. आता काय नाही. काय नाही आमचं. आम्हाला असलं तर बरं आहे म्हणायचं. तुमचं तुम्ही बंगलं बांधून राहा म्हणायचं. अगं काय चहा पाणी थंड काय? आम्हाला प्रश्न होत नाही म्हणून आम्ही बांधलं नाही म्हणायचं. तर आता चहा बनवायचा चालू आहे का? बनवलं की जपण. आल्या गरम आहे गरम. उन्हात ना आलाय त्यामुळे जरा गरम. हा
परत जेव्हा पिऊन केलं की जरा गार व्हायचं मग. मध्ये ती घेऊया आपण पुढे उठून शिना वाटते की जेवण ठेवायला 12-1 वाजता. नाही टायमिंग निघून गेलो परत जेवणाची मजा काय राहत नाही. बघूया परत कोण कसं जेवतंय कसं नाही दाखवते तुम्हाला.